नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. अखेर दिघागाव रेल्वे स्थानक 12 जानेवारी रोजी सुरू होणार. खासदार राजन विचारे यांनी केलेल्या संघर्षाला यश. गेल्या 8 महिन्यापासून तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक व्हीआयपींच्या प्रतीक्षेत रखडले होते. हे स्थानक सुरू व्हावे यासाठी शिवसेना नेते, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्री व रेल्वे राज्यमंत्री तसेच रेल्वे प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून अनेक पत्र त्यांच्या स्वाधीन केली होती, परंतु त्याची दखल घेतली जात नव्हती. खासदार राजन विचारे यांनी या दिघागाव रेल्वे स्थानकात स्वाक्षरी मोहीम घेऊन 10,000 लोकांच्या सह्या घेतलेली कागदपत्रे व नागरिकांच्या प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वे मंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांना दिले. नुकतंच युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही या स्थानाला भेट दिली. तयार झालेले दिघागाव रेल्वे स्थानक का सुरू करीत नाही असा जाब सरकारला विचारल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारला दिनांक 12 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाच्या उद्घाटनाला येणार होते, परंतु त्यामध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याचे निश्चित नव्हते. परंतु ते आता निश्चित झाले असून नुकताच खासदार राजन विचारे यांना रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांचे पत्र प्राप्त झाले असल्यामुळे खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान व रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले. नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत. त्या नागरिकांनी ते समस्या होत आहे. दिघा हे जे गाव जे स्टेशन आहे उत्तर द्यायचे आणि म्हणून आज मी इथे आलेलो आहे. हाच निर्धार घेऊन आता पुढे जायचं आपल्याला की आता एक सुद्धा अन्याय सहन करायचा नाही. आपल्या हातात जो भगवा झेंडा आहे, जे आपलं रक्त आहे ते भगवा, आणि हाच निर्धार, हीच एकनिष्ठ आपली जी ताकद आहे, हाच न्याय आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्राला आणून द्यायचा आहे. धन्यवाद. जय. रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट रहा. प्रबोधन दिशा न्यूजला सबस्क्राईब करा व आयकॉन बेल दाबा.